उद्धव ठाकरे सरकार यांच्या राज्यात दोन गोष्टी गतीने वाढत आहेत. एक कोविड आणि दुसरं करप्शन. आज महाराष्ट्रात एकंदर देशात 23,000 नवीन कोविड पॉझिटिव्ह एका दिवसात, त्यातले 15,000 महाराष्ट्रात, 1500 मुंबईत. मुंबई महापालिकेचे कमिशनर आणि मेयरना मला प्रश्न विचारायचा आहे की आपण 10 वेगवेगळे मेडल्स लावून घेतले स्वतःला, मग कोविड परत कसा आला? मी गेल्या 4 दिवसात मुंबई ठाणे परिसरातल्या 9 कोविड सेंटरची भेट घेतली. कोविड वॅक्सिनेशन केंद्र, आणि तिथली अवस्था बघून भीती वाटली. कोविड वॅक्सिनेशन सेंटर हे नवीन कोविड पेशंट पैदा करण्याचं ठिकाण झालेलं आहे. ठाकरे सरकार तिथे होणारी गर्दी दाखवण्यात स्वतःची पाठ थोपटते, पण ती गर्दी अनेक सिनियर सिटीजनचा जीवाशी खेळत आहेत. या 8 सेंटरवर 200, 400, 500, 1000 लोक, सगळे सिनियर सिटीजन, 92 वर्ष पासून 62 वर्ष, कुठलंही सोशल डिस्टन्स नाही, उन्हात तापात उभे राहा तासन तास. ते हे कोविड वॅक्सिनेशन सेंटर नवीन कोविड पैदा करते. काल या विषयात मी दिल्ली येथे केंद्र सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूषण आणि ICMR चे चीफ बलराम भार्गवची चर्चा केली. आम्ही त्यांना प्रार्थना केली आहे की तुम्ही मुंबईत, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी केंद्राच्या 10 टीम पाठवा, या परिस्थितीचं अध्ययन करा आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी विशेष मदत करा. मधल्या काळात दिल्लीत असाच कोविड वर गेला होता, त्यावेळी पण केंद्र सरकारने विशेष मदत केली होती. आणि यात कोणी आपला स्वतःचा अहंकाराला मध्ये आणू नये. जी मदत मिळेल असेल ती घ्यावी, अशी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे. याचबरोबर फक्त पॉप्युलेशन नव्हे, पण तिथे जे कोविडचा उपद्रवाचं प्रमाण आहे ते लक्षात ठेवून महाराष्ट्रात वॅक्सिनेशनचा पुरवठा वाढवा, ही पण मी विनंती केली आहे. दोन्ही गोष्टीचा सकारात्मक प्रतिसाद केंद्र सरकारच्या या दोन्ही अधिकाऱ्यांनी दिला आहे. कोविड आणि करप्शन. कोविडच्या नावाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब कसं करप्शन करून देतात, यासाठी जगातला श्रेष्ठ पुरस्कार उद्धव ठाकरे सरकारना, उद्धव ठाकरे साहेबांना मिळू शकतो. मुंबईचं 5,000 खाटांचं हॉस्पिटल, याची कल्पना हे उद्धव ठाकरे साहेबांना केव्हा आली? सबंध हिंदुस्थान 100% लॉकडाऊन मध्ये होतं. 23 मार्च 2020 ते 30 जून टोटल लॉकडाऊन. जुलै महिन्यात मुंबई 100% लॉकडाऊन. आणि त्यावेळी जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे साहेबांनी 5,000 खाटांचं कोविड हॉस्पिटल, ज्यावेळी कोविड केंद्र उपलब्ध नव्हती, मुंबई महापालिका ठाकरे सरकारकडे औषधं नव्हती, डॉक्टर नव्हते,
त्यावेळी आम्ही जरा खोलमध्ये गेलो तर लक्षात आलं की ठाकरे सरकारचं लक्ष कोविड नव्हतं, पण उद्धव ठाकरे साहेबांचे पारिवारिक मित्र, बिल्डर पार्टनर यांची 100 कोटी रुपयाची जागा 2106 कोटी मध्ये घेण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय केला. आणि आज मी या संबंधित सगळे डॉक्युमेंट आपल्याला देत आहेत. हे श्वास कन्स्ट्रक्शन यात जे डील करत होतो त्यांचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचे पारिवारिक घनिष्ठ संबंध आहेत. श्वास कन्स्ट्रक्शन नी टेंडर भरलं 2106 करोड. मुंबई महापालिका आयुक्तांनी हे टेंडर एक्सेप्ट केलं. ते वर रेकमेंड केलं मुख्य सचिवांना 6 ऑक्टोबर 2020 रोजी. आणि ते जे मुंबई महापालिका आयुक्तांनी जे रेकमेंडेशन केलं आहे त्याचा लास्ट पॅराग्राफ आहे, ते मजेदार आहे. त्या शेवटच्या पॅराग्राफ मध्ये मुंबई महापालिका आयुक्तांनी लिहिलं आहे, सर, as desired by the Honorable Chief Minister, Government of Maharashtra, it is extremely important to put this project on fast track at your level. हे पत्र त्यांनी चीफ सेक्रेटरीना 6 ऑक्टोबरला दिलं. आणि त्यात त्यांनी जागा 12,000 कोटीचा प्रोजेक्ट सगळी डिटेल दिली. ती जागा श्वास कन्स्ट्रक्शनच्या नावाने केव्हा झाली ती गंमत बघा. मुंबई जिल्हाधिकारीचं पत्र आहे आणि या पत्रात हे पत्र जे आहे हे 9 ऑक्टोबरचं आहे. आणि त्या पत्रात शेवटच्या पेजवर शेवटचं पॅराग्राफ त्यात त्यांनी लिहिलं आहे, लास्ट पॅराग्राफ, तदनंतर प्रस्तुत प्रकरणी उपलब्ध सर्व कागदपत्र व अभिलेखाची पडताळणी करून अर्जदार श्वास कन्स्ट्रक्शन यांना सर्वे नंबर 83 ते 90 मधील कब्जे हक मिळकतीचे वर्ग 1 मधील रूपांतर शुल्क 61,71,76,298 म्हणजे 75% ऑफ द मार्केट प्राइस भरून हे त्यांच्या नावाने करण्यात येत आहेत. 62 कोटी रुपये ठाकरे सरकारने ती जागा श्वास कन्स्ट्रक्शनच्या नावाने केली 9 ऑक्टोबरला. आणि त्याचा रेकमेंडेशन इक्बाल चाहल साहेबांनी केव्हा केलं? ऑगस्ट 10 ला. म्हणजे एव्हरीथिंग वॉज फिक्स. 100 कोटी मार्केट व्हॅल्यू 75% मध्ये ओनरशिप दिली तर 100 कोटी रुपये मार्केट व्हॅल्यू असलेली जागा 2106 कोटी मध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी घेण्याचा निर्णय घेतला. म्हणून ठाकरे सरकारमध्ये कोविड आणि करप्शन या 2 गोष्टी वाढत आहेत. पत्रकार बंधूंनो, काल एका पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्याचा विशेष उल्लेख केला गेला. अन्वय नाईक परिवाराने ही पत्रकार परिषद घेतली होती. त्यात किरीट सोमय्या कोरलई जमीन घोटाळ्या संबंधात काय एवढं विशेष इंटरेस्ट घेत आहे, नाईक परिवारासंबंधी मला काहीच सांगायचं नाही आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो, परंतु कोरलई जमीन घोटाळा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मी त्यावेळी या इथे 11 नोव्हेंबर 2020 ला अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्यात 30 जमीन व्यवहारचे डॉक्युमेंट दिले. त्यावेळी शिवसेनेचे 12 नेते मैदानात आले होते.
शेवटची वॉर्निंग पासून 100 कोटीचा दावा आता सगळं कुठे गायब आहे. आणि त्यावेळी नाईक परिवाराने हीच भाषा वापरली होती. आता मार्च महिना झाला, उद्धव ठाकरे साहेब का उत्तर देत नाही आहेत. अन्वय नाईकच्या नावाने 2018 मध्ये मृत्यू झालं, परंतु रश्मी उद्धव ठाकरे यांनी 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2019 पर्यंतचा हाऊस प्रॉपर्टी टॅक्स अन्वय नाईकच्या नावाने रश्मी उद्धव ठाकरेजींनी भरला. याबद्दल उद्धव ठाकरे साहेब का गप्प बसले आहेत. आणि तो जो प्रॉपर्टी टॅक्स भरला त्यात त्यांचीच ग्रामपंचायत, त्यांच्याच ग्राम मंत्रालयाने मला सर्टिफिकेट दिलं की त्याचं व्हॅल्युएशन 5,29 लाख. मग 5,29 लाख रुपये उद्धव ठाकरे साहेबांनी नाईक परिवारांना केव्हा दिले, कसे दिले, कुठे दिले, हे उद्धव ठाकरे साहेबांनी सांगायला नको. दिले का नाही दिले? इज इट अ मनी लॉन्ड्रिंग? इज इट द पार्किंग द मुंबई महापालिका कॉर्पोरेशन करप्शन्स मनी? इज इट एन अंडर व्हॅल्युएशन? उद्धव ठाकरे साहेबांना जबाब तो द्यावाच लागणार. 19 बंगले प्रॉपर्टी टॅक्स 8 वर्षाचा रश्मी ठाकरे साहेबांनी भरला आहे, किरीट सोमय्यांनी नाही. अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे यांचं जे एग्रीमेंट रजिस्टर्ड झालं आहे 29 एप्रिल 2014 रोजी, त्या एग्रीमेंट मध्ये 7-12 आहेत आणि त्यात लिहिलं आहे की याच्यावर घर पण आहे आणि ते घर पण जमिनीसह विकले जात आहे. उद्धव ठाकरेजींनी हे उत्तर द्यावंच लागणार. त्यात एका 7-12 वर लिहिलं आहे की दिस इज अ फॉरेस्ट लँड, नो नॉन फॉरेस्ट ऍक्टिव्हिटीज आर परमिटेड विदाउट सेंट्रल गव्हर्नमेंट परमिशन. मग उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही त्याच्यावर बांधलेला घरासह ही प्रॉपर्टी विकत घेतली, त्याची परमिशन कुठे आहे? आणि म्हणून शिवसेना नेत्यांनी कुणालाही मध्ये उभं करून भ्रम पैदा करायचा प्रयत्न केला तरी उद्धव ठाकरे साहेबांचा कोरलई घोटाळ्याची चौकशी करावीच लागणार. धन्यवाद. स्वागत करतो. ते अन्वय नाईक परिवार जमिनी घेण्या विकण्याचा धंदा करू शकतात, व्यवसाय करू शकतात. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेजी, आदित्य ठाकरे, इथेच मी घोषित केलं आहे, डॉक्युमेंट दिलं आहे की उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे बिल्डर आहेत. त्यांचा जमिनी घेण्या विकण्याचा धंदा, व्यवसाय आहे. मग ही जमीन कशासाठी घेतली? जर व्यवसाय आहेत ना, मग ही जमीन घेतली कशासाठी? बिझनेसमॅन, तो माननीय बिझनेसमॅन उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्टता तर करावीच लागणार की जमिनीवर, फॉरेस्टच्या जमिनीवर बंगला उभा कसा राहिला, या जमिनीचं अंडर व्हॅल्युएशन कसं गेलं. माझी हरकत नाईक परिवारासंबंधित जराही नाही, पण उद्धव ठाकरे साहेब नाईक परिवाराचा आड जर मनी लॉन्ड्रिंग करत असेल, नॉन ट्रान्सपरंट ऍक्टिव्हिटीज करत असेल, फॉरेस्टच्या जमिनीवर बंगलो बांधणार असेल तर उद्धव ठाकरे साहेबांनी जाब द्यावाच लागणार. हीच भाषा संजय राऊत करत होते, पण शेवटी संजय राऊतना चोरीचा पैसा परत द्यावाच लागला. आनंद अडसूळना पण चोरीचा माल परत करावाच लागणार आहे. पण नाईक परिवाराने काय केलंच नाही. अन्वय नाईक निघून गेले, कारण की त्यात फक्त अन्वय नाईकच मालक दाखवले आहेत, पत्नी किंवा मुलीला नाही दाखवलं आहे. आणि मुद्दा अन्वय नाईकांचा नाहीच आहे, कारण की अन्वय नाईकचा मृत्यूनंतर रश्मी ठाकरेंनी 6 वर्षाचा टॅक्स भरला. रश्मी ठाकरेंनी मार्च 2019 मध्ये ग्रामपंचायतला अपील केली,
अर्ज केला की या प्रॉपर्टीज माझ्या नावावर करा. आमची हरकत उद्धव ठाकरेजी, ठाकरे परिवार हे रुलिंग फॅमिली आहे. त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केलं आहे, त्यांनी करप्शनचा पैसा पार्क केला आहे. एकोणीस बंगले कुठे आहे? एखाद बंगला तर दाखवा आम्हाला फॉरेस्टच्या जमिनीवर. आणि रश्मी उद्धव ठाकरेंनी सही केली आहे त्या एग्रीमेंटवर. ते एग्रीमेंट त्यांनी रजिस्टर्ड केले आहेत, त्यांनी स्वतःचाही निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. तर ठाकरे साहेबांनी जर नाईक परिवाराला मध्ये उभं करून त्यांना वाटलं की हे सगळी चोरी लपवता येणार, तर उद्धव ठाकरे साहेब गाठ किरीट सोमय्याची आहेत. आता ठाकरे सरकारने आक्रमकपणा दाखवला आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं हे जग जाहीर आहे. म्हणून न्याय सगळ्यांना मिळाला पाहिजे. मनसुख हिरण यांनी जर काही चूक केली असेल तर मनसुख हिरणला पण विचारायला हवं, त्याचा परिवार. परंतु त्याचा अर्थ त्याची हत्या करणं नव्हे. मी काय मनसुख हिरणनी चूक केली आहे नाही केली आहे तपासात बाहेर येणार. म्हणून जर उद्धव ठाकरेजींनी, रश्मी उद्धव ठाकरे यांनी जर अन्वय नाईकचा आड मनी लॉन्ड्रिंग करायचा प्रयत्न केला असेल तर त्यांना जाब तर द्यावाच लागणार. काल दिल्लीत मी सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस म्हणजे इन्कम टॅक्स विभागाचे चेअरमॅन यांच्यातही परत या विषयावर माझी काल सकाळी चर्चा झाली. निवडणूक आयोगाने मला कळवलंय की सध्या जे 4 राज्याच्या निवडणुका आहेत त्यात ते व्यस्त आहेत. आणि त्याचबरोबर माझ्या वकिलांनी कळवलं आहे की मुंबई उच्च न्यायालयात आम्ही उद्धव ठाकरे साहेब आणि परिवाराच्या विरोधात या संबंधात कोरलई जमिनीचे घोटाळ्याची तपास झाला पाहिजे, आमची याचिका मार्च महिन्यात दाखल होणार. यात त्याच्यानंतर हे मिळाले लोकायुक्तकडे. याच्या संबंधी पार्ट 1 हिअरिंग संपलं की मुंबई महापालिकाने लोकायुक्तला रायटिंगमध्ये कळवलं, मलाही कळवलं की आम्ही हॉस्पिटलचा प्रोजेक्ट हे आता ड्रॉप केला कारण की यात प्रचंड त्रुटी आहे. पण त्याची हिअरिंग आणि इन्व्हेस्टिगेशन होत असताना हे डॉक्युमेंट बाहेर आले की ही जागाच मुळात राज्य सरकारची होती, ते आधी कळवलं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट बाहेर आली की या जागेसंबंधी पण सॉल्ट कमिशनर यांचा वादविवाद चालू आहे, पण मी त्या वादविवादात जात नाही. आणि ह्या जागेच्या मालकी हक्कासंबंधी 1985 पासून वादविवाद चालू आहे. तर जो वादविवाद 35 वर्षात नाही संपला ते 24 तासात संपवला. आणि ती जी श्वास कन्स्ट्रक्शन आहे त्याच्या 3 वर्षाचा मी इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे डेटा पाहिला तर त्याच्याकडे तर 5 लाख रुपये बँक अकाउंटमध्ये नव्हते. तर हे 61 कोटी रुपये भरले कोणी, आले कुठून? महापालिकाने ऑर्डर करून सगळं मंजूर करून पैसे चेक, पण त्यानंतर आपल्या मदतीने हा घोटाळा मी एक्सपोज केल्यामुळे राज्यपालांकडे गेलो. राज्यपालांनी आपल्या अधिकाराच्या अंतर्गत लोकायुक्तला आदेश दिले आणि तिथे पार्ट 1 घोटाळा सिद्ध झाला. म्हणून महापालिकेने, कारण की पुढचं सांगतो, महापालिकेने हे जे मी 8 ऑक्टोबर म्हणजे 6 ऑक्टोबर महापालिका आयुक्ताचा अहवाल तुम्हाला दाखवला, त्यानंतर नगर विकास कार्यालयाने महापालिकेला कॉन्टॅक्ट केला, PWDने कॉन्टॅक्ट केला की आम्हाला ती जागा विकत घ्यायची आहे, आपण तुम्ही मला मदत करा. पण त्यांनी सांगितलं की असं लोकायुक्तकडे हिअरिंगमध्ये हे सगळे अपारदर्शकता बाहेर आली म्हणून ते आम्ही स्क्रॅप केलं. मुंबईच्या पत्रकारांचा ॲक्टिव्हिजममुळे 2100 कोटी रुपये वाचले. घोटाळा झाला पण चोरीचा माल तिथला तिथे आम्ही धाड घातली म्हणून राहिला. पण ज्यांनी हे कनायवंत केलं चोरी, त्या मुंबई महापालिका कमिशनर, आणि त्यांनी लिहिलंय, मी नाही लिहिलंय, की मुख्यमंत्र्यांचा
मजेदार गोष्ट अशी आहे, हा निर्णय कुठेच कागदावर नाही आहे, कुठेच नाही. नो आरोग्य, नो मंत्रालय, नो सीएमओ, न बीएमसी. तर म्हणून सीएम आणि एमसी दोघांनी मिळून कोपऱ्यात रेट ठरवला आणि सुरू केलं. मी तर उद्धव ठाकरेजींना चॅलेंज करतो, मला दाखवा ना हा निर्णय घेतला, एक तर कागद दाखवा. ओके राहुल, उसने तो कल मुझे काम पे लगाया था. एक मिनिटाची बाईट देऊन टाकतो, हिंदी आणि मराठी दोन्ही. पण यात एक हॉस्पिटलचं वेगळं देतो आणि ते नाईकांचं वेगळं देतो. आधी मराठीत देतो, नंतर हिंदीत देतो. तुला पण करायचंय ना, ते करून घे. काल नाईक परिवाराने किरीट सोमय्या आणि फडणवीस साहेबांसंबंधी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो, आमची जी तक्रार आहे ते उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचा परिवाराने 19 बंगले 5,29,00,000 रुपये हे दाखवले नाही आहे किंवा नाईक परिवारांना दिले नाही आहेत. आमची तक्रार ही आहे की रश्मी उद्धव ठाकरे साहेबांनी अन्वय नाईकच्या मृत्यूनंतर 6 वर्षाचा हाऊस प्रॉपर्टी टॅक्स स्वतःचा बँक अकाउंट मधून भरला. आमची हरकत अशी आहे की फॉरेस्टच्या जागेवर बंगले बांधण्यात आले आणि त्यामुळे कोरलई जमीन घोटाळा झाला आहे आणि त्याचे बेनिफिशियरी ठाकरे परिवार आहे. म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे. नाईक परिवारासंबंधी आम्हाला या विषयात काहीही बोलायचं नाही, परंतु उद्धव ठाकरे साहेबांना हेही सांगायचं आहे की प्रत्येक वेळी नाईक परिवारांना पुढे करू नका. हिम्मत असेल तर मैदानात येऊन उत्तर द्या, कोरलई घोटाळ्याचा जाब द्या. मुंबईत उद्धव ठाकरे सरकारच्या राज्यात कोविड आणि करप्शन गतीने वाढत आहेत. आज देशात 23,000 नवीन कोरोनाग्रस्तांमध्ये 14,000 महाराष्ट्राचे आहेत. काल आम्ही दिल्लीत केंद्रीय आरोग्य सचिव आणि ICMRचा चीफशी भेटून विनंती केली की आपण महाराष्ट्रात ॲडिशनल 10 पथकं पाठवा, अतिरिक्त वॅक्सिनेशनचा साठा द्या. जसं दिल्लीत तुम्ही मदत केली होती तशी मुंबई, महाराष्ट्र, पुणे परिसरात मदत करावी. उद्धव ठाकरे साहेबांनी मुलुंडचा त्यांचा मित्र परिवाराचा बिल्डरची 100 कोटी रुपयाची जागा 2106 कोटी रुपये विकत घेण्याचा तो निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी सुरू केली. जी जागा महाराष्ट्र सरकारची होती तीच जागा 62 कोटीमध्ये त्या बिल्डरच्या नावाने करून परत महाराष्ट्र सरकारने 2106 कोटीमध्ये घेण्याचा जो निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केली. त्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज वेबसाईट tv9marathi.com 11.9 मिलियन युजर्ससह पहिल्या क्रमांकाची मोहोर. बातमी महाराष्ट्राच्या हिताची, बातमी तुमच्या काळजीची. प्रत्येक बातमी सुपरफास्ट, प्रत्येक बातमीचे पैलू वेगवान, तथ्यांवर आधारित बातम्यांचं रोखठोक विश्लेषण. लॉग ऑन करा मराठीतील नंबर 1 न्यूज वेबसाईट tv9marathi.com.